नागपूरमधल्या धामणा इथल्या चामुंडा कंपनीतील स्फोटानंतर मृतांच्या कुटुंबियांनी नागपूर अमरावती महामार्ग रोखलेला आहे। तात्काळ मदत मिळावी यासाठी कुटुंबियांनी हा महामार्ग रोखलाय। नागपूर जवळच्या धामणा येथे स्फोटक बनवणाऱ्या चामुंडी कंपनीतील दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला होता आणि यानंतर आता त्यांचे जे नातलग आहेत ते आक्रमक झालेले आहेत। नागपूर अमरावती महामार्ग त्यांनी रोखलेला आहे। काही वेळापूर्वीच नितीन गडकरी यांनी देखील या दुर्घटनास्थळाला भेट दिलेली होती आणि त्यांना मदतीचं आश्वासन देऊ असं देखील मदत करू असं आश्वासन देखील नितीन गडकरी यांनी दिलेलं होतं। अपडेट जाणून घेऊया, तुषार कोहळे आपल्या सोबत आहे। तुषार, तात्काळ मदत मिळावी यासाठी कुटुंबियांनी महामार्ग रोखून धरलाय। सध्या महामार्गावरची काय परिस्थिती आहे, काय अधिकचे अपडेट मिळत आहेत? दीपक, सध्या मी आंदोलन स्थळी आहे। आंदोलन स्थळावर ते दृश्य बघितलं तुमच्या लक्षात येईल की पोलिसांनी पूर्ण बॅरिकेडिंग केलेली आहे। ज्या बाजूला कंपनीचा दार आहे आणि या बॅरिकेडच्या पलीकडे जो राष्ट्रीय महामार्ग आहे नागपूर मुंबई, या महामार्गावर पूर्णतः स्थानिक नागरिक जमा झालेले आहे। यांनी पूर्णतः वाहतूक थांबवून ठेवलेली आहे। सोबतच जे 6 मृतदेह आहे ज्या ॲम्ब्युलन्समध्ये नागपूरमधनं शवविसर्जन झाल्यानंतर गावामध्ये आणण्यात आले होते, त्या ॲम्ब्युलन्स देखील इथे आणण्यात आलेले आहे। आणि नागरिकांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी जेव्हापर्यंत जे पीडित आहे पिडितांना मोबदला त्याचा धनादेश त्यांच्या हातात दिला जात नाही तेव्हापर्यंत इथनं ते हलणार आहे, त्यांचा अंत्यविधी करणार आहे। आपण बघू शकतो की या वाहनांमध्ये, या ॲम्ब्युलन्समध्ये मृतदेह ठेवण्यात आलेले आहे आणि 6 मृतदेह इथे राष्ट्रीय महामार्गावर आणण्यात आलेले आहे। काही स्थानिक नागरिक आपण त्यांना विचारूया त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहे, इथं काय कारण आहे तुम्हाला मृतदेह आणण्याचं? कारण की तुम्हाला तर 20 लाख रुपये 25 लाख रुपये कंपनीकडनं आणि शासनाकडनं 10 लाख रुपये अशी 35 लाखाची मदत जाहीर झाली आहे। आमचं जे म्हणणं आहे की इतका मोठा हसा झाला, चामुंडी कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे आणि सगळे 6 लोक आमचे मृत्युमुखी पडलेले आहे आणि त्याच्यात काही 17-18 वर्षाच्या काही मुली आहे, त्यांना लहान लहान मुलं आहे। तर या कंपनी प्रशासनाने, मालकांनी त्यांना भरपाई काही अजूनपर्यंत दिलेली नाही। तर त्यांना भरपाई देण्यात यावी करिता सगळ्या पूर्ण बॉडी आम्ही कंपनीच्या गेटवर आणलेल्या आहे। 5 महिला आहे, काय त्यांच्या घरची परिस्थिती आहे? त्यांच्या घरची परिस्थिती मी हे सुद्धा नाही करू शकत की कुणाला, एक तर छोटीशी 4 वर्षाची मुलगी आहे, तिची आई मरण पावली, तिचा वडिलाचाही सहारा नाही आणि आईचाही सहारा नाही। काही तर अशा आहेत 3 मुली आहे, आई वडील गरीब आहे, त्यांच्या घरी खाण्याची सोय नाही। पाठीमागे जर बघितलं तर ही मुख्य कंपनीचं मुख्य द्वार आहे चामुंडी कंपनीचा आणि याच परिसरामध्ये इथे पोलिसांचा मोठा तगडा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की नागरिक रस्त्यावर या सगळ्या प्रकरणी आता कशा पद्धतीने मध्यस्थीचा मार्ग निघतो तुषार, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि रिपोर्टिंग बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।